हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवत आहे अंड्याची भाजी. तेही खूप लवकर बनते. जो सर्वात आधी तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपण कांदे पहिला फ्राय करायचे आहे. मस्त आपण तेलामध्ये फ्राय करायला पाहिजे. गरम तेल झाल्यावरच आम्ही 3 अंड्यांचं हे बनवत आहे भाजी. तुम्ही तुमच्यानुसार किती अंडे घ्यायचे त्याच्यावर तुम्ही बनवू शकता. सर्वात आधी आपण कांदा हे फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे खूप खूप आभार होतील. देन कांदा आपण फ्राय करून घेतो. त्याला हलवत सुद्धा राहायचं आहे. ते नाही ठेवायचं आहे माझ्यासारखा, नाही तर गाईज, माझी मम्मा बघा किती छान प्रकारे मिक्स करत आहे. तसं तुम्हालाही मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्यासारखं हे ठेवायचं नाही आहे. मी तर कांदे जाळून टाकते, पण तुम्ही नक्कीच हे लक्षात ठेवा की असं सोडून मोबाईल नाही बघायचा आहे बघा. जसं का मी मोबाईल बघते आणि मी जाळून टाकते सर्व भाजी. पण आता मी शिकलेली आहे, आता मला येते सर्व, म्हणून मी व्हिडिओ बनवून ठेवते. कारण की माझ्यासारखे लोक असतील तर ते बघून घेतील आणि जरा हे करतील, सांभाळून घेतील. गाईज, कांदा आपला फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर माझी मम्मी हळद टाकत आहे. त्याच्यामध्ये हळद येलो कलर यासाठी आणि थोडा चटकेदार व्हायसाठी, आणि सोबतच मिरची पावडर छणछणीत आणि लाल मसाला जे का बोलतात तुम्ही तेही टाकत आहे. कारण की तिखट बनवायला पाहिजे की नाही, गोड बनवणार की, त्याच्यामुळे लाल मिरची पावडर शाही हा वास येत होता एकदम. त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगल्याच प्रकारे मिक्स करायचं आहे. जाऊ द्यायचं नाही आहे. गॅस स्लो ठेवायचा आहे. एवढी घाई कुठे लागली तुम्हाला? फास्ट करायचं नाही बिलकुल. अरे मी काय, माझी मम्मी ना त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. हे अंडे बनवत आहे ना, त्याच्यामुळे पाणी थोडंसं पाहिजे गाईज. त्यामुळे भाजी एकदम रस्सावाली होते, छानशी होते, बनते एकदम रेडी. 10 मिनिटाची भाजी तुमची बनते. त्याचबरोबर माझी मम्मीने आता मीठ टाकलेलं आहे त्याच्यात गाईज. स्वादानुसार नमक नाही गाईज, अंदाजानुसार नमक. जास्त नाही टाकायचं आहे. 2 चम्मच बारीक मीठ बस. आणि त्याचबरोबर आता उकळ येऊ द्यायचं आहे आपल्याला, गॅस स्लो करूनच. आणि उकळ आल्यानंतर अंडी टाकायची आहे गाईज त्यात. एक अंडी फोडून त्याची तुकडे नाही करायचे आहे, डायरेक्ट टाकायचं आहे. जसं का बघू शकता माझी मम्मी टाकत आहे त्याच्यामध्ये 1 2 अंडी पडलेले. ही पडत का नाही? अरे बापरे, अरे 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 2 अंडा पडलेला आहे गाईज. बघू शकता तुम्ही 2 डोले तव्याला 2 डोले आलेले आहे गाईज. उकळबाने येते, सोबतच गॅस स्लो ठेवायचं. अरे 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 हा. 3रा अंडासुद्धा आपल्याला पडलेला आहे गाईज. 3 अंडे. आता याला काहीच करायचं, हात नाही लावायचा बिलकुल नाही. साईडला वा, चला बाजूला वा. गाईज, हे अंडं जाड होईपर्यंत तुम्ही कुठे जायचं आहे तुम्हाला, तुम्ही जाऊन येऊ शकता पटकन हागायला मुतायला. ओ माय गॉड, तर आपण पुन्हा आलेलो आहे. आणि यामध्ये माझी मम्मी अंडे जे आहे फोडत आहे. 3 तुकडे. मी बोलते की जरा छोटे तुकडे कर, पण नाही, बिलकुल नाही. माझं तर ऐकायचंच नाही आहे ना. माझं ऐकलं तर भाजी खराब होऊन जाते. त्याच्यामुळे माझी मम्मी ऐकतच नाही. आणि हे अंडे थोडे आपल्याला हळूहळू फोडायचे आहेत. जास्त बारीक तुकडे नाही करायचे आहे गाईज. बघू शकता असं मस्त टेस्टी आपली अंड्याची भाजी जी आहे रेडी होते, विदाऊट बॉईल, विदाऊट भुर्जी. जास्त तुकडे नाही करायचे आहेत, नाही ते तुकडा होऊन जाईल भाजीचा. आपला रस्सा थोडासा ठेवलेला आहे गाईज. हे तुम्ही भातासोबत खाऊ शकता. मी बघा बाजूला प्लेट पण भात पण वरून ठेवलेला आहे. फक्त वाट बघत आहे ती या भाजीची, आणि त्याच्यानंतर मी खाऊ शकतो ना. त्याच्यामुळे मी किती भुकड आहे ती. मी फक्त व्हिडिओ काढते खाते बस. बनवायचं काम तर माझ्या मम्मीचंच आहे. कारण की मी बनवलंच ते हे होऊन जाईल ना.